ऐतिहासिक क्षण असणाऱ्या सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर जमलेले सर्व माता भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो, गेल्या महिन्याभर मनमाड शहरामध्ये आपल्याला अनेक असे ऐतिहासिक क्षण आणि आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले आहेत। आपल्या मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मनमाडकरांची अनेक स्वप्न ही गेल्या वर्षभरामध्ये पूर्ण होत आहेत। आपण बघितलं की गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये या मनमाड शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा होईल आणि या मनमाड शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल। याकरिता आपण बघितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने करंजवन पाणी योजनेचं उद्घाटन या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झालं आणि ती योजना जर बघितली, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की ती 95% पूर्ण झाली आहे। नक्कीच आपल्याला येत्या 2-3 महिन्यामध्ये सर्व मनमाडकरांना आपल्या घरापर्यंत पाणी येणार आहे आणि तो देखील आपल्याला एक ऐतिहासिक क्षण असणार आहे। त्याचबरोबर मनमाड शहरामध्ये आपण जर बघितलं तर माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून संवेदनाक्षमपणे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असेल किंवा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल, यांचं देखील निर्माण होऊन त्याचं अनावरण झालं आहे। मनमाडकरांची गेल्या 50 वर्षातली ही मागणी होती की ही पाणी योजना असेल किंवा ह्या पुतळ्यांचं पूर्णाकृती अनावरण असेल। खरोखरीच त्यांनी सुहास अण्णा कांदे यांनी जनभावना ओळखली आणि ती संवेदना लक्षात घेऊन त्यांनी या आजच्या या ऐतिहासिक सोहळ्यातला आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत। संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या आपण 394वी जयंती साजरी करणार आहोत आणि ही जयंती मनमाडकरांना आता पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून साजरी करायला सुवर्णक्षण आता प्राप्त होणार आहे। नक्कीच या ठिकाणी आपण सर्वजण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी जमलो आहोत आणि हा क्षण काही क्षणातच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आपण म्हणतो की हे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यापासून आपल्याला प्रेरणा मिळत असते। त्यांचे जयंती उत्सव आपण साजरे करत असताना निश्चितपणे आज हा पुतळा या ठिकाणी अनावरण झाल्यानंतर उद्याच त्यांची जयंती आहे 394वी। त्या दिवसापासूनच आपण नवीन प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांवर काम करणार आहोत। मला असं वाटतं की आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाडकरांची नव्हे तर नांदगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांची संवेदना ओळखली आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं काम वेगाने सुरू आहे। निश्चितपणे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की त्यांच्या या वेगाने चालणाऱ्या कामाने त्यांना पुन्हा एकदा आमदारकी या मतदारसंघात निश्चित मिळेल असं मला या ठिकाणी ठाम वाटतं। या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याला स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सुवर्ण क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो। मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून संयोजकांचे आभार प्रकट करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।